व्हेरी वेलकम इन वायरमॅन ट्रेड व्हिडिओ लॅब सर्किट डायग्राम मध्ये आपण बघू शकतो हे 2 वे स्विच आहे. हे दोन 2 वे स्विच जवळजवळ ठेवून हे बघा सिरीज मध्ये हे स्विच ऑन केल्यानंतर पहिलं हा एक बल्ब इथं प्रकाशित झालेला आहे. तो बल्ब हे कनेक्शन हे क्रॉस कनेक्शन आहे. दोन्ही प्रत्येक ठिकाणी हा चालू बंद करता येतो. म्हणजे याची आपण आता टेस्टिंग बघूया. लॅम्प 3 ठिकाणाहून नियंत्रित करणे आणि हे इंटरमिजिएटचं मॉडेल जे आहे इथे एकदाच दोन्ही स्विच बंद करायचे आहे. ऑफ होत एकदा स्विच ऑन केले चालू होणार. सर्वांचं स्वागत आहे. आपले हाऊस वायरिंगचे प्रॅक्टिकल चालू आहे. तरी या प्रॅक्टिकलमध्ये आजचा आपला PVC केपिंग पट्टीमधील एक लॅम्प 3 ठिकाणांवर नियंत्रित करणे, इंटरमिजिएटचा स्विच वापरून 3 ठिकाणांवर नियंत्रित करणे हे आजचं प्रॅक्टिकल आहे. परंतु इंटरमिजिएट स्विच आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळं आपण हे प्रॅक्टिकल 4 2 वे स्विच वापरून करणार आहोत. तर आपण बघूया सर्किट डायग्राम आणि त्याची माहिती बघूया. बघा आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपलं टू कंट्रोल 1 लॅम्प फ्रॉम 3 स्विचेस असा आहे किंवा 3 प्लेस 3 ठिकाणावर नियंत्रित करणे. याचं हे लेआउट डायग्राम इथं आहे. या लेआउट डायग्राममध्ये आपण 300 mm प्रत्येक ठिकाणी माप दाखवलेलं आहे. वरती लॅम्प आहे, इथे 2 वे स्विच आहे, त्यानंतर इथे इंटरमिजिएट स्विच असतो आणि इथे 2 वे स्विच अशा प्रकारे असणार. इथे इकडे याचं सर्किट डायग्राम आपण बघू शकतो कसं आहे की सर्किट डायग्राम मध्ये आपण बघू शकतो हे 2 वे स्विच एक, हे 2 वे स्विच दुसरं आणि मध्ये इंटरमिजिएट स्विच क्रॉस इंटरमिजिएट स्विच आहे. ते तिन्ही ठिकाणावर हे लॅम्प नियंत्रित करण्याचं हे प्रॅक्टिकल आहे. इथे फेज वायर जोडलेले आहेत, त्याचं कनेक्शन आपण बघू शकतो. परंतु हे प्रॅक्टिकल आपल्याकडं इंटरमिजिएट स्विच अवेलेबल नसल्यामुळं आपण हे 4 2 वे स्विच वापरून करणार आहोत. तर त्याच्यापूर्वी वायरिंग आपण बघण्यापूर्वी आपण कृती समजून घेऊया. बघा इथे कृतीमध्ये आपण बघू शकतो 1 नंबर लेआउट डायग्राम काढणे. सुरुवातीला लेआउट डायग्राम सर्किट डायग्राम प्रमाणे काढून घ्यायचे आहे. त्यानंतर लेआउट डायग्राम प्रमाणे आपल्याला जे प्रॅक्टिकलसाठी आवश्यक असणारे हत्यारे मटेरियल सगळं टेबलवर आणून ठेवायचं आहे. त्यानंतर सर्किट डायग्राम निर्देशकाकडून इन्स्ट्रक्टरकडून चेक करून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे लेआउट डायग्राम आपण वायरिंग बोर्डवरती काढायचा आहे इथं सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि लेआउट डायग्रामवरती PVC केपिंग पट्टी योग्य मापामध्ये कापून घेऊन स्क्रूच्या सहाय्याने फिट करायचे आहे. स्क्रू हॅमरिंग करून फिट करायचे आहे. त्यानंतर वायर जोडून घ्यायचे आहे, कनेक्शन करायचं आहे आणि कनेक्शन केल्यानंतर इन्स्ट्रक्टरकडून ते चेक करून घ्यायचे आहे. त्याची योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर त्याची चेकिंग करायची आहे आणि सर्किट ऑन करून आपलं प्रॅक्टिकल झालं असल्याची खात्री करायची आहे. याप्रमाणे आपण हे प्रॅक्टिकल करणारे अशी कृती राहणार आहे. तर यानंतर आपण आता 4 2 वे स्विचच्या सहाय्याने कशा प्रकारे आपण प्रॅक्टिकल करायचं आहे हे माहिती आपण घेऊया. इंटरमिजिएट स्विच आपल्याकडे नसल्यामुळे आपण हे 2 2 वे स्विच जवळजवळ ठेवून याच्या इंटरमिजिएट स्विच सारखं तयार केलेलं आहे. या ठिकाणी आपण इथे याचं कनेक्शन बघू शकतो. इथे हे 2 वे स्विचला 3 कॉन्टॅक्ट असतात. इथं 1 नंबर, खाली 2 नंबर, मध्ये कॉमन आहे. हे असे 3 कनेक्शन आपण इथं बघू शकतो. वरती 1 आहे, खाली 2 नंबर आहे आणि मध्ये कॉमन स्विच आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा सगळे 2 वे स्विच असल्यामुळे 1 2 आणि कॉमन टर्मिनल, 1 नंबर टर्मिनल, 2 नंबर टर्मिनल कॉमन, 1 2 कॉमन असं आहे. बघा याचं कनेक्शन असं केलेलं आहे, फार सोपं आहे हे. या ठिकाणी फेज वायर ही पहिल्या 2 वे स्विचच्या कॉमनला दिलेली आहे. त्याचप्रमाणे 1 नंबर टोक हे दुसऱ्या 2 वे स्विचच्या कॉमनला दिलेलं आहे आणि त्यानंतर पहिल्या 2 वे स्विचचं दुसरं टोक हे या ठिकाणी 3 नंबरचे 2 वे स्विचच्या कॉमनला दिलेलं आहे. आणि या ठिकाणी मध्ये जे 2 आहेत 2 वे स्विच याचं कनेक्शन बघूया आपण आता. याचं 1 नंबर जे आहे हे तिसऱ्याच्या 2 नंबरला दिलं आहे. नंतर इथलं हे कनेक्शन 2 नंबरचं इथे
1 नंबरला क्रॉसमध्ये कनेक्शन केलेलं आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे आणखी पुढे गेल्यानंतर या तिसऱ्याचं 2 नंबरचं हे जे आहे चौथ्याच्या क्रॉस कनेक्शनमध्ये 1 नंबर टर्मिनल आहे. तसं तिसरं 2A स्विचचं 1 नंबर जे आहे क्रॉस कनेक्शनमध्ये चौथ्याच्या 2 नंबरला आहे. म्हणजे हे सगळे जे 2A स्विच जे आहेत 2 नंबर 3 नंबर 4 नंबर हे असे क्रॉस कनेक्शन यांचे केलेले आपल्याला बघायला मिळतात. आता मेन लक्षात राहण्यासारखं म्हणजे जे कॉमन कनेक्शन जे आहेत ते 1 नंबरचं कॉमन, त्यानंतर 2 नंबरचं इथं कॉमनला आहे आणि त्यानंतर हे जे शेवटचं कॉमन जे आहे लॅम्पला फेज वायर मिळते इथे आणि लॅम्पपासून न्यूट्रल वायर इकडे गेलेली. म्हणजे शेवटचे 2 2A स्विच आहेत. पहिल्याला फेज वायर आहे सप्लायची आणि शेवटच्याची फेज वायर ही लॅम्पला गेलेली आहे लोडला आणि न्यूट्रलला लिहिली. असं हे सर्किट आहे. या ठिकाणी आपण इथं कनेक्शन आपण केलेले आहेत. आता आपण कनेक्शनची माहिती घेऊया. बघा इथे 2A स्विच आहे, तिथे हे 2 क्वांटिटी इथे दिसत आहेत आपल्याला, हे आणि इकडे आहे 2A स्विच मधले जोडा आपण. एक लॅम्प 3 ठिकाणावर नियंत्रित करणे हे आपले प्रॅक्टिकल आहे. याचं आपण कनेक्शनची माहिती आता घेऊया. बघा या ठिकाणी सर्किट डायग्राम प्रमाणे आपलं कनेक्शन झालेलं आहे. इथं आता आपण फक्त इथे एक फेज वायर देणार आहोत आणि इथून दुसरी स्विच बल्बला कनेक्शन देणार आहोत आणि बल्बपासून न्यूट्रल देणार आहोत.
तर त्यासाठी आपण या ठिकाणी हे कनेक्शन केलेलं आहे. हे फेज वायर इथं जोडणार आहेत आपण आता जोडायचं. ही बल्बला आलेली इथे फेज वायर. त्यानंतर ही जी न्यूट्रल आहे ही काळी, ही न्यूट्रल आपली इथं सप्लायसाठी आपण 2 पिनला जोडलेली आहे. आणि ही सप्लायची फेज वायर आपण इथं सप्लायला देणार आहोत, या ठिकाणी जोडणार आहोत. जोड कनेक्शन लूज नसावेत या ठिकाणी. असं आपलं हे बल्बला आपलं कनेक्शन झालेलं आहे. फेज वायर आणि इकडं न्यूट्रल ही काळी आणि ही सप्लायची वायर इथे एक जोडलेली आहे. हे झालेलं आहे आपल्याला. या ठिकाणी आपण पाहू शकतो, इथं बघू शकतो आपण बघा कनेक्शन जसं इथं इंटरमिजिएट स्विच आपल्याकडे नसल्यामुळे इथं 2 2 वे स्विचच्या सहाय्याने आपण इंटरमिजिएट कनेक्शन केलेलं आहे. इथे की हे जे 2 क्रॉस आहेत इथे पिवळ्या वायरने हे क्रॉस कनेक्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे एक क्रॉस आहे, तो लाल कलरने आपण दाखवले क्रॉस केलेला आहे इथे. आणि हे जे कनेक्शन आहे इथे हे पिवळ्या कलरने इथं दाखवलेलं आहे. T2 वे स्विच 1चं खालचं टोक हे 2 वे स्विच 3च्या मधल्या टोकाला असं कनेक्शन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 2 वे स्विचचं पहिलं टोक जे आहे 1 नंबर 2 वे स्विचचं हे 2 नंबर 2 वे स्विचच्या कॉमनला जोडलेले आहे. लाल वायर इथे आपण टाकलेले आहे. अशा प्रकारे हे कनेक्शन आहे. त्यानंतर राहतं मग लोड बल्बला. तर ही वायर आपण बल्बला दिलेली आहे ही, आणि न्यूट्रल वायर आपण काळी वायर इथे ही बल्बला दिलेली आहे. आणि ही सप्लायला फेज वायर आहे, ही फेज वायर सप्लायला दिलेली आहे. 2 पिनला असे न्यूट्रल आणि फेज आलेली आहे. अशा प्रकारे हे कनेक्शन आपलं झालेलं आहे. तर यामध्ये 2 वे स्विच 1, 2 वे स्विच 2, 2 वे स्विच 3, 2 वे स्विच 4 असे 4 2 वे स्विच आहेत. हे इथे याचं कनेक्शन 2 वे स्विच इथे 4 दाखवलेले आहेत. अशा प्रकारे हे कनेक्शन डायग्राम सर्किट डायग्राम प्रमाणे आपलं हे कनेक्शन ओके झालेलं आहे. यानंतर आपण याची टेस्टिंग करून बघणार आहोत. एक लॅम्प 3 ठिकाणाहून नियंत्रित करणे हे आपलं प्रॅक्टिकल आहे. याचं आपण कनेक्शन मागाशीच बघितलेलं आहे. हे 2 वे स्विच आहे. इथे 1 2 3 4 हे इंटरमिजिएट आहे. हे सप्लाय इथे आपण दिलेलं आहे. इथे या ठिकाणी पिन आहे, इथं सप्लाय दिलेला आहे. त्यानंतर इथून लोड घेतलेला आहे, लॅम्पला दिलेली वायर, आणि न्यूट्रल इथे पिनला दिलेली आहे. हे कनेक्शन हे क्रॉस कनेक्शन आहे दोन्ही. तर याची आपण आता टेस्टिंग बघूया. हा आपला सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड आहे. तर MCB आहे. हा काही फॉल्ट झाला तर याला शॉर्ट होतो, झाला तरी ट्रिप होतो. हे शॉर्टकट आपण इथे केलेलं आहे. हे बघा इंडिकेटर लागला हा सिरीजचा. आपण आता अगोदर सिरीजमध्ये टेस्ट करून बघूया. हे बघा सिरीजमध्ये हे स्विच ऑन केल्यानंतर पहिलं 2 वे स्विच बंद केल्यानंतर बल्ब बंद होतात. सिरीजमध्ये डीम बल्ब लागत आहेत, अंधुक लागत आहे. हे एकाच वेळेस आपल्याला हे दोन्ही स्विच बंद केल्यानंतर लॅम्प बंद होतो. दोन्ही स्विच एकदाच ऑन करायचे आहेत, लॅम्प चालू होतो. त्याचप्रमाणे इकडे ह्या स्विचने 2 वे स्विचने लॅम्प बंद होतात. तर असे सिरीजमध्ये कनेक्शन ओके झालेले. आता आपण पॅरललमध्ये टाकून बघूया. पॅरललमध्ये आपण आता सप्लाय दिलेला आहे. याला बघा पॅरललमध्ये बल्ब फुल लागतोय. तर या ठिकाणी प्रत्येक स्विच पासून हे कंट्रोल होत आहे. पहिल्या 2 वे स्विचने बल्ब कंट्रोल होतो, चालू बंद होतो. आणि हे इंटरमिजिएटचं मॉडेल जे आहे इथे एकदाच दोन्ही स्विच बंद करायचे आहे, ऑफ होतो. एकदा स्विच ऑन केले चालू होणार. अशा प्रकारे तिसऱ्याने स्विच आपण ऑफ होत आहे, परत ऑन होतो. अशा प्रकारे तिन्ही ठिकाणावरून बल्ब आपल्याला नियंत्रित करता येतो. हे आपलं प्रॅक्टिकल होतं. पुन्हा आपण पाहूया.
हे सुद्धा जिना वायरिंग मध्ये सुद्धा वापरता येतं. बघा आजचं आपलं प्रॅक्टिकल आहे एक लॅम्प 3 ठिकाणाहून नियंत्रित करणे. यामध्ये इंटरमिजिएट स्विचचा वापर करण्याचं सर्किट आहे, परंतु आपण याच्यामध्ये बदल करून 4 2 वे स्विचच्या सहाय्याने प्रॅक्टिकल करणार आहोत. या ठिकाणी मगाशीच आपण पाहिलेलं आहे की टेबलवरती कशा प्रकारे सर्किटचं कनेक्शन करायचं आहे आणि त्याचं टेस्टिंग पण आपण कशा प्रकारे करायचं आहे. बघा या ठिकाणी मागाच्या कनेक्शन प्रमाणे आपण सर्किट डायग्राम प्रमाणे याचं कनेक्शन आपण केलेलं आहे. 2 वे स्विच आहे इथे सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे या बोर्डचं कनेक्शन केलेलं आहे. 2 वे स्विच हा इथला बोर्ड आहे, हा मधला मेन इंटरमिजिएट स्विच आपण जे 2 2 वे स्विच तयार केलेले हा याचं कनेक्शन इथे आहे. सर्किट डायग्राम प्रमाणे या बोर्डचं आपण कनेक्शन केलेलं आहे. इथं लॅम्पला दिलेले फेज याच्या कॉमन टोकापासून आणि न्यूट्रल इथून अशी करणार आहे. आता हे पट्टीमध्ये वायरिंग आपण फिट करून करणार आहोत. झालं का कनेक्शन? बघा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी छानपैकी पट्टी फिटिंगचं प्रॅक्टिकल केलेलं आहे, वायर या ठिकाणी ओन घेतलेलं आहे, कनेक्शन केलेलं आहे आणि यानंतर आपण आता टेस्टिंग घेणार आहोत. बघा आजचं आपलं प्रॅक्टिकल आहे टू कंट्रोल वन लॅम्प फ्रॉम 3 स्विचेस किंवा 3 प्लेसेस.
एक दिवा 3 ठिकाणावर नियंत्रित करणे असं हे प्रॅक्टिकल आहे। ओरिजिनल प्रॅक्टिकल मध्ये आपला इथं इंटरमिजिएट स्विच होता आणि 2 टू वे स्विच आहे। याचे एक कनेक्शन डायग्राम इथं आपण ओरिजिनल मध्ये होतं। इंटरमिजिएट स्विच उपलब्ध नसल्यामुळं आपण 4 टू वे स्विचच्या सहाय्याने हे प्रॅक्टिकल आता आपण केलेलं आहे। या ठिकाणी हे सर्किट डायग्राम इथं जे आहे याच्याप्रमाणे आपलं एक कनेक्शन इकडं झालेलं आहे। आता यानंतर आपण आता वायरिंग बोर्ड वरती याची वायरिंग प्रॅक्टिकल जे केलेलं आहे याची टेस्टिंग आपण आता इथे आपण बघू शकतो। आता टेस्टिंग आपण घेणार आहोत आणि या ठिकाणी सिरीजचं आपलं शॉर्टकट आहे बघूया। ही बल्बची टेस्टिंग झाली, बल्ब चालू आहे आपला। सप्लायची पिन आपण आता इथे लावूया, सिरीज मध्ये अगोदर बघूया। बघा सिरीज मध्ये हा एक बल्ब इथं प्रकाशित झालेला आहे, तो बल्ब प्रकाशित झालेला आहे आणि या ठिकाणाहून आता दोन्ही इथून बंद झालं, इथून 2 सिरीज मध्ये लागत आहेत, परत इकडून बंद होत आहे, इकडून चालू होणार, इथून बंद होणार। प्रत्येक ठिकाणी हा चालू बंद करता येतो, म्हणजे कंट्रोल करता येतो आपल्याला। पहिल्या स्विचने कंट्रोल होत आहे, चालू बंद होत आहे, दुसऱ्या स्विचनी पण चालू बंद होत आहे सिरीज मध्ये आणि तिसरा सुद्धा होत आहे। आता आपण पॅरलल मध्ये बघूया। स्विच ऑन करायचा पॅरललचा, पॅरललचा स्विच ऑन केला, इथे सध्या ऑफ पोझिशन आहे। त्यानंतर इथे बल्ब प्रकाशित होत आहे, इथून हा चालू बंद होत आहे, म्हणजे कंट्रोल होत आहे। आता इंटरमिजिएट स्विचचं इथे आपण 2 टू वे स्विच केले, एकदाच आपल्याला ऑफ करायचे आणि एकदाच ऑन करायचे। आपण आता हे ऑफ करूया, ऑन करूया। हे बघा ऑन केल्यानंतर बल्ब प्रकाशित झाला, बंद केले, एकदाच दोन्ही बंद केले, बल्ब बंद झाला। असा इथून सुद्धा हा चालू बंद म्हणजे कंट्रोल होत आहे। त्याचप्रमाणे आता हे इथून बघूया आपण, चालू होत आहे, परत बंद होत आहे। असे याचे तिन्ही ठिकाणावर हा बल्ब अशा प्रकारे कंट्रोल होत आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इंटरमिजिएट स्विच उपलब्ध नसलं तर 4 टू वे स्विचच्या सहाय्याने आपण हे एक लॅम्प 3 ठिकाणावर नियंत्रित करण्याचं प्रॅक्टिकल या ठिकाणी केलेलं आहे। तर अशा प्रकारे हे प्रॅक्टिकलचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका।